विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पुन्हा एकदा ज्ञान संपदा YouTube चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय। नाउ फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेसन ऑफ स्टँडर्ड 10 2.4 an epitome of courage। an epitome of courage म्हणजे काय? धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण। मित्रांनो, ये लेसन मध्ये आपण अत्यंत इन्स्पायरिंग अशी स्टोरी, एका शास्त्रज्ञाची इन्स्पायरिंग अशी स्टोरी शिकणार आहोत की जे शास्त्रज्ञ अपंग होते, जे शास्त्रज्ञ हालचाल सुद्धा करू शकत नव्हते, परंतु तरी सुद्धा त्यांनी जगातील एक आगळा वेगळं असं संशोधन आपल्या जीवनामध्ये केलं आणि एक धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण ते ठरले। त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग। डॉक्टर स्टीफन हॉकिंग विषयी हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। चला तर पेज नंबर 62 वर आपण पाहूया an epitome of courage। We often tend to hide behind our weaknesses, abilities, handicaps or mourn over them our whole life through। मित्रांनो, आपल्या सर्वसामान्य लोकांची धारणा अशी असते की आपण बहुधा आपल्यामध्ये असलेले जे विकनेसेस असतात, दुर्बलता असते, डिसॅबिलिटीज, अपंगत्व असतं, हँडिकॅप्ड म्हणजे काही न करता येण्यासारख्या गोष्टी असतात, त्यांच्या मागे आपण लपत असतो। और मॉर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू। आणि मॉर्न म्हणजे शोक व्यक्त करणे, आणि संपूर्ण जीवनभर आपण त्या अपंगत्वावर, आपण त्या असलेल्या हँडिकॅपनेसवर शोक व्यक्त करत बसतो। डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी। परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिंग की हे आजच्या या शतकाचे अनेक महान शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ होऊन गेले। डिड नॉट डू सो, पण त्यांनी असं कधी केलं नाही। इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत भयंकर अशा आजाराने त्रस्त असून सुद्धा डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउटेडली। आपलं धैर्य न खचता त्यांनी आपलं संशोधन अविरतपणे सुरूच ठेवले। अनडाउटेड म्हणजे धैर्य न खचता। हिज एक्झम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राइंग सर्कमस्टॅन्सेस। त्यांचं अनुकरणीय असं धैर्य आपल्याला निश्चितच इन्स्पायर करण्याचं काम करेल, प्रेरित करण्याचं काम करेल की आपण सुद्धा अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी करू शकतो। Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942। मित्रांनो, योगायोग आहे। जगामधले अत्यंत बुद्धिमान मानले गेलेले गॅलिलिओ नावाचे जे शास्त्रज्ञ होते, त्यांचा मृत्यूचा एक्झॅक्टली 300 इयर्स आफ्टर द डेथ ऑफ ग्रेटेस्ट सायंटिस्ट गॅलिलिओ। गॅलिलिओ नावाचा अत्यंत महान शास्त्रज्ञाचा मृत्यूचा तंतोतंत 300 वर्षाचा नंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा लंडन मधील ऑक्सफर्ड नावाच्या शहरामध्ये 8 जानेवारी 1942 रोजी जन्म झाला। Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century। जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या पालकांना याबद्दल थोडीशी सुद्धा जाणीव नव्हती, कल्पना नव्हती की आपला हा छोटासा मुलगा एक दिवशी जगामध्ये जे अनेक महान शास्त्रज्ञ आहेत, काही बोटावर मोजण्या इतके त्या महान शास्त्रज्ञांचा नावामध्ये हेल्ड म्हणजे नावारूपाला येणे, की आपला मुलगा सुद्धा त्या पद्धतीने नावारूपाला येईल अशी त्यांना थोडीशी पण जाणीव नव्हती। Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light।
त्याचप्रमाणे असं कोणालाही वाटत नव्हतं की त्याचं मन एखाद्या प्रकाशाप्रमाणे अवकाशामध्ये भरारी मारेल, भटकंती करेल. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटॉम ऑफ करेज. मोर इम्पॉर्टंटली, आणि अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की कोणीही अशा प्रकारचं बाकीत करू शकणार नव्हतं. व्हेरी एपिटॉम ऑफ करेज, की हा मुलगा धैर्याचं एक मूर्तिमंत उदाहरण बनेल. करेज इज वंडरफुल थिंग. धैर्य ही अत्यंत अद्भुत गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लॉस हार्ट वेन फेस्ड विथ ग्रेट कॅलॅमिटीज. धैर्य ही अशा गोष्टी आहे की जेव्हा आपण कलॅमिटी म्हणजे आपत्तीला, मोठमोठ्या आपत्तीला तोंड देत असतो, तेव्हा ही अशी गोष्ट आहे की जी आपलं मन खचू देत नाही, आपलं धैर्य खचू देत नाही, किंवा आपल्याला संकटाला तोंड देण्याची ताकद देतात. इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. हे खरोखरच अतिशयोक्तीचं होणार नाही. एक्झॅगरेशन म्हणजे काय मित्रांनो? अतिशयोक्तीचं. ही गोष्ट खरोखर अतिशयोक्तीची होणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स हे विश्व उत्पत्ती शास्त्राचे लिव्हिंग एजंट म्हणजे एक खरोखर आख्यायिका बनतील. इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. आणि ते धैर्याचे आणि आशेचे एक मूर्तिमंत उदाहरण बनतील असं कोणालाही वाटत नव्हतं. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. फक्त त्यांचं मन सोडलं तर बाकी त्यांचं संपूर्ण शरीर हे व्हीलचेअरवर, चाकांच्या खुर्चीवर बांधलेलं असायचं. थँक्स टू अ क्रुएल क्विल्क ऑफ फॅट. खरोखर या नियतीच्या अत्यंत क्रूर खेळाचा आभारच मानावा लागेल. यात ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. तरी सुद्धा एवढं असून सुद्धा म्हणजे नियतीचा क्रूर खेळाचा मुळेच त्यांना अपंगत्व आलं, खुर्चीला ते बांधले गेले, आणि तरी सुद्धा ते या सेंचुरीच्या, या शतकाचे अनेक महान शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ बनले. An average child, Stephen grew up to a normal teenager. एक लहान मुलगा असताना इतर मुलांसारखे ते पण एक ऍव्हरेज होते. फुल ऑफ मिस्चिफ्स अँड लॉट ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. खोड्या करणं, गणित आणि संगीत या दोन विषयावर खूप प्रेम करणं. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडीइंग मॅथमॅटिक्स. जरी त्यांच्या वडिलांना असं वाटत होतं की त्याने मेडिसिनचा अभ्यास करावा, परंतु त्याचं मन कोणाकडे झुकलं? मेडिसिन या क्षेत्राकडे त्याचं मन झुकलेलं होतं. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ऍट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स ऑफ मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. पण त्या काळामध्ये दुर्दैव त्याचं असं की त्या ठिकाणी असलेली जी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड होती, त्या काळातील प्रसिद्ध आणि आजही प्रसिद्ध आहे, त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्या काळामध्ये त्यांना पाहिजे असलेला जो मॅथमॅटिक्स विषय होता तो त्या ठिकाणी स्पेशल नव्हता, आणि म्हणून ही ऑप्टेड म्हणजे निवड केली. मग त्यांनी कशाची निवड केली? तर त्यांनी त्याच्यासारखा असलेला जो विषय असतो दुसरा फिजिक्स, त्या फिजिक्स विषयाची निवड त्यांनी केली. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. 17 वर्षाचं वय असताना कोणतंही कारण नसताना त्यांना असं वाटायला लागलं की माझं शरीर बोजड होतंय. मला कोणतंही कारण नसताना मी 2दा जमिनीवर पडून गेलो. This perplexed him, आणि यामुळे ते गोंधळले. And he went to see his family doctor, आणि म्हणून त्यांना त्यांचा फॅमिली डॉक्टरकडे दाखवलं गेलं.
who diagnosed him as suffering from an extremely rare disease. आणि त्यांचा फॅमिली डॉक्टरांनी त्यांचं डायग्नोस्ड म्हणजे निदान केलं. काय निदान केलं की ते अत्यंत दुर्मिळ अशा आजाराने ग्रस्त आहे. दुर्मिळ अशा आजाराने त्यांना पछाडलेलं आहे ALS or Loeys Gehrig's disease that affect his nerve system. त्या आजाराचं नाव होतं ALS म्हणजे अल्मायट्रॉक लॅटरल स्क्लेरोसिस नावाचा तो आजार त्यांना लागला होता किंवा त्यांना Loeys Gehrig's डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. त्या आजाराने त्यांची जी मज्जासंस्था होती त्या मज्जासंस्थेला अफेक्ट करण्याचं काम त्या आजाराने केलं होतं. अँड इव्हेंच्युअली वीकनेस ऑल द मसल्स ऑफ हिज बॉडी. इव्हेंच्युअली म्हणजे अखेरीस सरते शेवटी. आणि त्यांचे जे शरीरातले सगळे जे मसल्स होते त्या सगळ्या स्नायूंना वीकन दुर्बल करण्याचं काम या आजाराने केलं. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. नंतर त्याला असं कळलं की आपले जे मसल्स आहेत ते कोऑर्डिनेट करत नाहीत, एकमेकांशी ते साधर्म्य साधत नाहीयेत आणि वॉज नथिंग टू राईट चाइल्ड हिज म्युझिक कोड होम अबाउट. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of friendship. आणि नंतर असं होत गेलं की त्यांची जी हँडरायटिंग होती त्यांचं जे हस्ताक्षर होतं त्या हस्ताक्षरमुळे सुद्धा त्यांच्या शिक्षकांना संताप यायचा. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड्स स्पोर्ट्स. त्या अजून इन्क्लाइन टू म्हणजे चाकडेकर असणे त्यांना खेळायला सुद्धा आवड निर्माण होत नसे. नेव्हरलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. आणि अशा प्रकारे या आजाराने त्यांना एक सडन शॉक, एक खूप मोठा धक्का त्यांना बसला. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टेन. आता या पृथ्वी तलावर ते किती काळ पर्यंत जगू शकतील हे कोणतंच खात्री त्यांना नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड. रोग निदान अत्यंत वाईट होतं. अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. डॉक्टर्स म्हणाले की आता ते काही जास्त कोणतं काम करू शकत नाहीत. अनडाउटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. अनडाउटेड म्हणजे धैर्य न खचता, न डगमगता. परंतु न डगमगता त्यांनी असं ठरवलं की आपण आपलं संशोधन हे सुरूच ठेवायचं. अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाइल्डे. आणि जेन वाइल्डे नावाच्या एका मुलीशी त्यांनी आपली साखरपुडा सुद्धा केला. हॉकिंग सेज दॅट ironically as it may sound, it is at this dismal stage he began enjoy life the most. आणि अत्यंत उपरोधिकपणे स्टीफन हॉकिंग असं म्हणायचे की एवढ्या उदासीनतेच्या काळामध्ये सुद्धा आमची मैत्री, आमचा साखरपुडा, आमचं एकत्र येणं या गोष्टीमुळे निश्चितच माझं जीवन अत्यंत आनंददायी बनलं. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. ते असं म्हणण्याचं कारण असं होतं की ते नव्या जोमाने जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली होती आणि आपलं डॉक्टरल रिसर्चचं जे वर्क होतं, त्यांचं संशोधनाचं जे काम होतं, त्या संशोधनाच्या कामाला नवीन जोमाने, रिन्यूड विगर, नवीन जोमाने त्यांनी सुरुवात केली. इन द मीन व्हाईल द डिसीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. मध्यंतरीच्या काळामध्ये आजार त्यांच्या शरीरामध्ये पूर्ण शिरकाव केला. अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. आणि त्या आजाराने त्यांना अपंगत्व आणलं. ही बिगॅन स्टडीइंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD बाय धिस टाइम. या वेळेपर्यंत त्यांनी ब्लॅक होल्स, कृष्णविवर जे असतात अवकाशामधले, त्यांच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि आपला PhDचा विषय त्यांनी तो बनवला होता. ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर. त्यांना व्हीलचेअरवरच स्वतःला बांधून घ्यावं लागत होतं. अँड वॉज रॅपिडली लॉसिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. अत्यंत जलद गतीने आपली बोलण्याचं आणि आपल्या हातांचं नियंत्रण सुद्धा ते लॉस करत होते, गमावून बसत होते. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. परंतु
कृष्णविवरांचा अभ्यासाची जी संकल्पना होती त्या संकल्पनेने त्यांना अत्यंत एक प्रकाशमान, अत्यंत ठळक, स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडिया, अत्यंत तेजस्वी अशा संकल्पनेने त्यांच्या कल्पना शक्तीमध्ये एक प्रकारचा उजेड पाडला. He made many epoch-making statements that shook established theories. त्यांनी इपोक मेकिंग म्हणजे महत्वाचा काळ बनवण्याचे वाक्य, महत्वाचा काळ बनवण्याचे त्यांचे स्टेटमेंट्स त्यांनी असे केले की ज्या स्टेटमेंटने त्या काळामध्ये अस्तित्वात असलेले, ऑलरेडी अस्तित्वात असलेल्या त्या सगळ्या थेरीज ज्या होत्या त्या सगळ्या थेरींना हादरून टाकण्याचं काम यांनी केलं. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ अ बिग बँग. शास्त्रज्ञांचं असं मत होतं, असा विश्वास होता की या विश्वाची उत्पत्ती बिग बँग, खूप मोठ्या आवाजाने झालेली आहे. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. ही थेरी अधिक चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण करण्यासाठी स्टीफन हॉकिन्सने लायजेब्रा नावाची एक थेरी, एक कन्सेप्ट, एक संकल्पना विकसित केली होती. दो confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. आपल्या शरीरावर कोणताही ताबा नसताना आपलं शरीर व्हीलचेअरवर बांधून ठेवणे आणि फक्त एका बोटाच्या साहाय्याने कम्प्युटरवर काम करणे, त्या माध्यमातून आपले विचार प्रकट करणे आणि बोलणे हे ते करत असायचे. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. खरं म्हणजे डॉक्टर हॉकिंग्स यांना विज्ञानाच्या सगळ्या विषयाचा अत्यंत गाढा अभ्यास होता आणि त्यांचा तसा त्याच्याबद्दल बोलण्याचा पूर्णपणे अधिकार होता. न्यूमरस honorary doctorates and awards have been bestowed on him. न्यूमेरस म्हणजे असंख्य, ऑनररी डॉक्टरेट्स मानद डॉक्टरेट पदव्या, पुरस्कार बेस्टड बहाल केले गेले त्यांना. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. त्यांना रॉयल सोसायटीच्या फेलो बनवलं गेलं, मेंबर ऑफ US नेशन अकॅडमी ऑफ सायन्स. त्यांना US नेशनची जी अकॅडमी ऑफ सायन्स आहे त्या अकॅडमीचं मेंबर बनवलं गेलं की ज्यामध्ये अत्यंत बुद्धिमान, प्रतिष्ठित आणि जगामध्ये नावाजलेल्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. अशामध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी नोंदलं गेलं. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. इन स्पाइट ऑफ असे असून तरी देखील सुद्धा, म्हणजे आपली बरोबरी आईन्स्टाईन सारख्या अत्यंत बुद्धिमान, जगातला सगळ्यात बुद्धिमान मानला जाणारा माणूस म्हणजे कोण? आईन्स्टाईन. आईन्स्टाईन सारख्या बुद्धिमान माणसाची आपली बरोबरी करून सुद्धा डॉक्टर हॉकिंग इज व्हेरी हंबल मॅन. ते अत्यंत नम्र व्यक्ती होते. अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन, अत्यंत साधा, सरळ आणि जमिनीला खिळून राहणारा माणूस होता. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज or some idea keeping a layman in mind. सर्वसामान्य माणसाला आपल्या मनात ठेवून अत्यंत गाढ विषयांची पुस्तकं त्यांनी लिहिली. His writing is full of wit and humor. अत्यंत बुद्धिमत्तेचं दर्शन करणारं तेवढंच विनोदात्मक अशी पुस्तकं त्यांनी लिहिली. His style is so lucid that non-scientist can also understand him. त्यांची लिहिण्याची जी कला होती ती ल्युसिड, ल्युसिड म्हणजे सुबोध, म्हणजे कोणालाही सहज बोध होईल, कोणालाही सहज कळेल अशी त्यांची कला होती की नॉन सायंटिस्ट, ज्याचा विज्ञानाशी दूर दूर पर्यंत काही संबंध नाही अशा व्यक्तीला सुद्धा त्यांच्या पुस्तकातल्या सगळ्या संकल्पना कळतील. हिज बुक, त्यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम. हे आजच्या काळातलं अनेक जे खूप विकली जाणारी पुस्तक आहे त्यांच्यापैकी एक पुस्तक आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग द
quintessence of optimism and hope says not very different from the rest. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला ALS नावाचा हा आजार जळलेला आहे, अत्यंत दुर्मिळ प्रकारचा, तर तुम्हाला आता कसं वाटतं? डॉक्टर हॉकिंग क्वांटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम. क्वांटेसेन्स म्हणजे परफेक्ट एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिझम म्हणजे आशावादी. सकारात्मक दृष्टिकोनातलं परफेक्ट एक्झाम्पल डॉक्टर हॉकिंग्स होते आणि म्हणून ते काय म्हटले, अत्यंत दुर्मिळ प्रकारचा आजार आहे, न बरा होण्यासारखा आजार आहे, माणूस खचून जातो, परंतु डॉक्टरची पण हॉकिंग्स म्हणाले नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. कसं वाटतं? मला आराम करणारा व्यक्ती जसा असतो ना तसं आराम केल्यासारखं मला वाटतं, त्यापेक्षा काही वेगळं वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. जेवढं सहज शक्य जीवन जगता येणं शक्य होईल तेवढं मी सहज जगण्याचा प्रयत्न करतोय. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन और रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग. आणि कोणत्याही गोष्टीबद्दल मी रिग्रेट करत नाही, पश्चाताप करत नाही, आणि माझ्या या नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करत जातो. आणि त्यामुळे रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग, ज्या गोष्टी करता येत नाही त्यांच्यावर पश्चाताप करायचा नाही. विच आर नॉट मेनी, की अशा खूप कमी गोष्टी आहेत की ज्या मला करता येत नाही, सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्या मी करून टाकतो. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट in the next millennium science will discover the core secret of the universe. डॉक्टर हॉकिंग्स यांचा अत्यंत फर्मली, अत्यंत खंबीरपणे असा विश्वास होता की नेक्स्ट मिलेनियम, पुढच्या सहस्रकामध्ये सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. विज्ञान विश्वाचं जे गर्भित असं गुपित आहे ते शोधून काढण्यास यशस्वी होणार आहे. इट ओरिजिन म्हणजे त्याचा मूळ, त्याचा इतिहास, मे इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज. त्यांचं जे अंतिम असं जे सत्य आहे ते उलगडण्याचं काम होईल. लाईक डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल हु डिस्प्ले एक्झम्पलरी करेज इन देअर लाईव्ह. डॉक्टर हॉकिंग्स प्रमाणे असे खूप कमी लोक आहेत की त्यांनी करेज मध्ये अत्यंत उत्कृष्ट उदाहरण इतरांच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. अशा सगळ्या महान लोकांना आपण सलाम करूया. हु इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्राइव्ह टू डू देअर बेस्ट, की जे अपंग असून सुद्धा उत्कृष्ट कामगिरी त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेली आहे. अशा लोकांना आपण मानाचा मुजरा करूया. अशा प्रकारे मित्रांनो हा लेसन आपण या ठिकाणी संपवलेला आहे. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनवर असणारं जे इंग्लिश वर्कशॉप आहे ते पाहणार आहेत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.